हॅलो फ्रेंड्स, मी रुपाली धागा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ही रुमाल कशी विणायची ते बघणार आहोत। तर ही रुमाल मी 2 रंगामध्ये विणलेली आहे आणि या रुमालचा घेर जवळपास 18 इंचापर्यंत आहे आणि हे विणण्यासाठी मी 3.5 mm चा हुक वापरलेला आहे। तर हा 3.5 mm चा हुक मी इथे वापरलेला आहे। तुम्ही उलनच्या साईजनुसार तुमचा हुकची साईज कमी जास्त करू शकता। मी इथे टुपले उलन वापरलेला आहे आणि 2 पदरी करून वापरलेला आहे। तर त्यासाठी मी 3.5 mm चा हुक इथे वापरला आहे। तर याचं टोटल घेर आपलं 18 इंचापर्यंत आहे। तर चला बघूयात आपण ही रुमाल कशी विणायची ते। तर या ठिकाणी मी सुरुवातीला ग्रे कलरचा धागा घेतलेला आहे आणि हा 2 पदरी घेतलेला आहे। पहिल्यांदा स्लिप नॉट टाकून घेतली आहे। यानंतर 2 साखळ्या घेऊयात आणि पफ स्टिच विणण्यासाठी मी धागा ओढून घेतला आहे आणि दुसऱ्या साखळीमध्ये आपल्याला 3 वेळेला पफ स्टिच विणायचा आहे। म्हणजे 3 वेळेला धागा काढून घ्यायचा आहे एक पफ स्टिच विणण्यासाठी। तर हा एक पफ स्टिच झाला आपला। परत धागा ओढून घ्यायचा आहे थोडासा आणि यावरती दुसरा पफ स्टिच घ्यायचा आहे। तर हे 3 वेळेला धागा घेतलाय मी आणि या सगळ्यांमधून एक काढायचा आहे आणि शेवटचे जे 2 धागे असतात किंवा एक धागा त्यातून आपण एक स्लिप नॉट काढून घ्यायची आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला 5 पफ स्टिच विणून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी मी 5 पफ स्टिच विणलेला आहे आणि 5वा सुईवरती आहे माझं। तर याला आपण तिसऱ्या पफ स्टिचच्या नंतर विणायचं आहे आणि या ठिकाणी एक पफ स्टिच विणायचा आहे। तर हा शेवटचा पफ स्टिच आपण अजून त्यातून एक धागा काढलेला नाही, तर ते तसाच ठेवायचा आहे आणि सुईवरती तिसऱ्या पफ स्टिचमध्ये दुसरा पफ स्टिच विणायचा आहे गॅपमध्ये आणि हे 2 एकत्र विणायचे आहेत। यानंतर या पुढच्या पफ स्टिचमध्ये सुरुवातीला या 2 पफ स्टिचच्या वरती इथे घ्यायचा आहे एक पफ स्टिच। तरी इथे सुद्धा आपण 3 वेळेला धागा ओढून घ्यायचा आहे आणि हा असाच ठेवायचा आहे सुईवरती आणि इथे आपल्याला हा दुसरा पफ स्टिच विणायचा आहे या गॅपमध्ये। आणि मग या 2 मधून आपल्याला एक धागा काढून घ्यायचा आहे आणि शेवटच्या 2 धाग्यांमधून एक स्लिप नॉट घ्यायची आहे। यानंतर परत एक पफ स्टिच घ्यायचा आहे वरती आणि ही जी शेवटची साखळी आहे तर या ठिकाणी आपण शेवटचा पफ स्टिच विणायचा आहे। तर या ठिकाणी ही जी शेवटची साखळी आहे इथे विणूयात। इथे आणि हे 2 पफ स्टिच एकत्र विणायचे आहेत। तर हा पहिला राऊंड आपला इथं कंप्लीट होतो इथं। यानंतर दुसऱ्या राऊंडसाठी पफ स्टिच विणायचं आहे। तर हे 3 वेळेस आपण इथं 3 पफ स्टिच घेतलेले आहेत। दुसऱ्या राऊंडसाठी परत पफ स्टिच घ्यायचा आहे, थोडंसं धागा ओढून घ्यायचा आहे या ठिकाणी आणि या सगळ्यांमधून एक काढायचा आहे सुरुवातीला। तर इथे विणण्यासाठी आपल्याला अजून एक वरती
पफ स्टिच घ्यावा लागेल, तर त्यासाठी एक पफ स्टिच कंप्लीट विणायचा आहे. यानंतर दुसरा पफ स्टिच त्यावरती घ्यायचा आहे आणि हा जो दुसरा आहे याला आपण या ठिकाणी विणायचा आहे पुढच्या गॅपमध्ये. तो सुईवरती तसाच पकडायचा आहे. आणि या दोन्हीतून एक काढून घेतला आपण. यानंतर परत वरती पफ स्टिच विणायचा आहे आणि मग या पुढच्या गॅपमध्ये. तर असंच आपल्याला हे 3 राऊंड कंप्लीट करायचे आहेत एकूण. तर या ठिकाणी मी एकूण 3 राऊंड कंप्लीट केलेले आहेत आणि आपण इथे चौकोनी आकाराचं हे बनवलेलं आहे. यानंतर आपण दुसऱ्या रंगाचा धागा घेणार आहोत. इथे तुम्ही तुमच्या पसंतीचा कुठलाही धागा घेऊ शकता कलर, आणि तोही मी टुपले घेतलेला आहे आणि 2 पदरी केलेला आहे. यानंतर स्लिप नॉट घेतली आणि इथे आपण कुठल्याही कॉर्नरपासून सुरू करू शकतो. तर मी इथून सुरू करते. इथं पहिल्यांदा एक स्लिप नॉट टाकून घेऊयात. तर या ठिकाणी मी एक स्लिप नॉट टाकलेली आहे. यानंतर धागा ओढून घ्यायचा आहे पफ स्टिच विणण्यासाठी आणि याच ठिकाणी आपण एक पफ स्टिच विणणार आहोत. तर त्यासाठी 3 वेळेला सुईवरतून धागा घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण हा पहिला पफ स्टिच विणलेला आहे. यानंतर याच्यावरती पफ स्टिच घ्यायचा आहे. तर हा धागा मी ओढून घेतला आहे आणि इथे मी दुसरा पफ स्टिच विणते. तर या ठिकाणी असंच आपल्याला इथे वाढवत जायचं आहे. मी इथे 15 पफ स्टिच घेणार आहे. तर या ठिकाणी मी हे 15 पफ स्टिच विणून घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार वाढवू शकता. तर हा 15वा पफ स्टिच माझ्या सुईवरती आहे आणि मी याला हे 3 पफ स्टिच सोडून तिसऱ्या पफ स्टिचच्या या गॅपमध्ये दुसरा पफ स्टिच विणणार आहे आणि एक पफ स्टिच माझ्या सुईवरती आहे. तर त्या दोघांना आपण एकत्र विणणार आहोत. तर या दोघांना एकत्र विणायचं आहे. परत या गॅपमध्ये आपल्याला दुसरा पफ स्टिच विणायचा आहे. पफ स्टिच विणण्याच्या अगोदर धागा ओढून घ्यायचा आहे. त्यामुळे पफ स्टिचची हाईट जी आहे ती व्यवस्थित येते, पफ स्टिच आखूड होत नाही. त्यासाठी सुरुवातीला पफ स्टिच विणण्याच्या पहिला जो धागा असतो त्याला थोडंसं ओढून वरती घ्यायचं आहे. यानंतर पुढच्या गॅपमध्ये आपण दुसरा पफ स्टिच घेऊयात. आणि या दोघांना एकत्र विणायचं आहे. तर अशाच प्रकारे आपण हे विणत जायचं आहे. शेवटच्या 2 पफ स्टिचपर्यंत इथंपर्यंत विणायचं आहे. तर विणून घेऊयात. तर या ठिकाणी शेवटचे 2 पफ स्टिच राहिलेले आहेत. तर इथे मी हा पफ स्टिच घेतलेला आहे आणि याला आपण इथे कॉर्नरवरती आपण थोडंसं 3 पफ स्टिच एकत्र विणणार आहोत. तर त्यासाठी हे 2 पफ स्टिच झाल्यानंतर हा जो खालचा पफ स्टिच आहे या ठिकाणी एक पफ स्टिच घ्यायचा आहे. इथे तर हे 3 पफ स्टिच आपण एकत्र विणूयात
हे थोडंसं धागे जास्त असल्यामुळे अडकतील, पण इझिली होऊन जाईल आपलं. तर हे तिन्हीमधून एक स्लिप स्टिच टाकायची आहे. यानंतर परत या तिन्हीच्या वरती जो गॅप आहे या ठिकाणी एक पफ स्टिच विणायचा आहे. तर हा पफ स्टिच आपण खाली विणून घेणार आहोत. हा जो गॅप आहे पुढचा, हा या ठिकाणी दुसरा पफ स्टिच घ्यायचा आहे लगेच आणि त्या दोघांना पण एकत्र विणायचं आहे. तर हा आपला दुसरा राऊंड इथे सुरू होतोय. तर या दोघांना एकत्र विणूयात. इथे परत एक पफ स्टिच घ्यायचा आहे वरती. यानंतर बाजू पलटून घ्यायची आहे आणि या ठिकाणी आपण हा पफ स्टिच जोडून तर हा दुसरा राऊंड आपण इथं रिव्हर्समध्ये विणायला सुरू केलेला आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला हे शेवटपर्यंत विणायचं आहे. तर हे दोन एकत्र विणल्यानंतर तर हे अशा प्रकारे आपण कंप्लीट करायचं आहे. तर हा दुसरा राऊंड आपण इथंपर्यंत कंप्लीट करायचा आहे आणि परत तिथून रिव्हर्स आपल्याला इकडे यायचं आहे. तर एकूण असे आणि इथे याला जोडायचं आहे या ठिकाणी. आणि तर हे कंप्लीट करून घेऊयात. तर या ठिकाणी मी हे रिव्हर्स तिसरा राऊंड घेतलेला आहे. तिसऱ्या राऊंडमध्ये आपण सेंटरला आलेलो आहोत. तर या ठिकाणी आपण परत हे जोडून घ्यायचं आहे खाली. तर हा शेवटचा पफ स्टिच इथे घ्यायचा आहे तीन पफ स्टिचच्या गॅपमध्ये आणि इथे सुद्धा आपण 3 पफ स्टिच एकत्र विणायचे आहेत शेवटी. आणि इथे जो शेवटचा पफ स्टिच आहे इथे याला पण इथे एक पफ स्टिच घेऊन ते हे 3 पफ स्टिच एकत्र विणायचे आहेत. तर यांना एकत्र विणूयात. आणि यानंतर तर हे एक पान आपलं कंप्लीट झालेलं आहे. तर त्यासाठी 3 साखळ्या विणायच्या आहेत आणि याला खाली या ठिकाणी जोडून घ्यायचं आहे स्लिप स्टिचने. परत या ठिकाणी आपण दुसऱ्या पानाला सुरुवात करणार आहोत. तर त्यासाठी त्याच ठिकाणी एक पफ स्टिच घ्यायचा आहे आणि या पफ स्टिचच्या वरती दुसरा पफ स्टिच घ्यायचा आहे. तर सेम आपण जसं पहिलं पान विणताना केलेलं आहे. परत 15 पफ स्टिच विणायचे आहेत आणि रिव्हर्समध्ये आपण विणून घ्यायचं आहे. तर हे अशाच प्रकारे आपल्याला वाढवायचं आहे जसं आपण हे पान विणलं होतं. तर सेम आपण अशाच प्रकारे हे दुसरे उरलेले जे तिन्ही पान आहेत ह्या साईडचे तर हे तिन्हीसुद्धा आपण कंप्लीट करायचं आहे. तर सेम
सेमच विणायचं आहे आपल्याला, तर विणून घेऊयात. तर या ठिकाणी मी हे 4ही पान विणून घेतलेले आहेत 4 बाजूला. तर सेम पद्धतीनं आपण विणलेले आहेत, जसं पहिलं पान आपण हे विणलं होतं ते अशाच प्रकारे. तर हे अबोली रंगाचे माझे हे 4 पान विणून झालेले आहेत. यानंतर परत आपण ग्रे कलरच्या धाग्याने विणणार आहोत. तर इथे मी 2 पदरी धागा घेतलेला आहे, टुपले उलन आहे. पहिल्यांदा सरकती गाठ टाकून घेऊयात. तर या ठिकाणी मी हे सरकती गाठ टाकून घेतलेली आहे. आणि हे जे 2 पानांचा गॅप आहे आपला, इथे आपण मध्ये विणणार आहोत. तर टोकापासून सुरुवात करायची आहे. सुरुवातीचे जे हे 3 पफ स्टिच आहेत, 1 2 3, तर हे 3 पफ स्टिच आपण इथे सोडून द्यायचे आहेत आणि तिसऱ्या पफ स्टिचच्या गॅपमध्ये आपण विणायला चालू करायचं आहे. तर हे इथे 1 2 3 इथे आपण एक सरकती गाठ टाकून घेऊयात. यानंतर इथे एक पफ स्टिच विणायचा आहे. तर याला धागा पहिल्यांदा ओढून घ्यायचा आहे वरती थोडासा आणि इथं पफ स्टिच विणूयात. तर हा पहिला पफ स्टिच आपला विणून झालेला आहे. यानंतर परत दुसरा पफ स्टिच विणायचा आहे वरती. यानंतर हे 2 पफ स्टिच विणल्यानंतर हा जो पुढचा गॅप आहे या ठिकाणी आपल्याला पफ स्टिच विणायचा आहे. तर पहिला पफ स्टिच आपण तसाच ठेवला आहे आणि या ठिकाणी हा दुसरा पफ स्टिच विणून घेतलेला आहे आणि या दोघांना आपण एकत्र विणायचं आहे. तर या ठिकाणी 3 वेळेला घ्यायचा आहे धागा आणि हे एकत्र विणूयात. परत वरती एक पफ स्टिच घ्यायचा आहे. तर हे सेम आपल्याला इथंपर्यंत रिपीट करायचं आहे. हे शेवटचे जे 2 पफ स्टिच आहेत कॉर्नरचे, तर तिथं आपण विणून घेऊयात. तर या ठिकाणी मी हे 2 पफ स्टिचपर्यंत विणून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला 3 पफ स्टिच एकत्र विणायचे आहेत. तर त्यासाठी मी इथे पहिल्यांदा एक पफ स्टिच घेतला आहे जो सुईवरती आहे आणि हा दुसरा विणला आहे मी. यानंतर हा जो मधला आहे तो आपल्याला स्किप करायचा आहे आणि पुढच्या पफ स्टिचच्या गॅपमध्ये आपल्याला इथे या ठिकाणी विणायचा आहे. तर एकूण 3 पफ स्टिच घ्यायचे आहेत सुईवरती आणि तिघांना एकत्र विणायचं आहे. तर हे 3 पफ स्टिच आपण एकत्र विणून घेऊयात आणि एक स्लिप नॉट घ्यायची आहे आणि परत वरती एक पफ स्टिच. तर अशाच प्रकारे आपण या पुढच्या बाजूला सुद्धा विणून घ्यायचं आहे. इथे आपण एक पफ स्टिच घ्यायचा आहे परत तर हे अशा प्रकारे आपण विणायचं आहे. तर या बाजूला पण इकडे 3 पफ स्टिच सोडून इथंपर्यंत विणायचं आहे, तिसऱ्या पफ स्टिचच्या गॅपपर्यंत सेम. आणि इथं विणल्यानंतर परत रिव्हर्समध्ये आपल्याला विणायचं आहे. तर हे इथंपर्यंत विणून घेऊयात आधी. तर हे मी इथंपर्यंत विणून घेतलेलं आहे. 3 पफ स्टिच आपण सोडून दिलेले आहेत. यानंतर कॉर्नरला आपण परत एक पफ स्टिच घ्यायचा आहे
तर हा पफ स्टिच झाल्यानंतर त्यावरती एक पफ स्टिच घ्यायचा आहे. तर कॉर्नरला आपण 2 पफ स्टिच घेतो, एकावर एक, आणि एक हा आडवा हे होतो, म्हणजे दुसरा पफ स्टिच आपण तिसऱ्या पफ स्टिचसोबत विणून घेतो. तर हा 2 पफ स्टिच विणल्यानंतर बाजू पलटून घ्यायची आहे आणि पुढच्या गॅपमधला पफ स्टिच आपल्याला याच्यासोबत विणायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे कंप्लीट करायचं आहे. तर हे मी विणून घेतलेलं आहे. परत वरती पफ स्टिच घ्यायचा आहे आणि सेम नंतर एक हॉरिझॉन्टल पफ स्टिच पण घ्यायचा आहे आणि ते दोन एकत्र विणायचे आहेत. तर या दोघांना पण एकत्र विणलेलं आहे. तर अशाच प्रकारे आपण या टोकापर्यंत विणायचं आहे आणि हा जो सेंटरचा आहे याला आपण इथे स्किप करायचा आहे प्रत्येक वेळेला आणि 3 एकत्र विणायचे आहेत कॉर्नरला. तर असे एकूण 3 राऊंड आपण कंप्लीट करून घेऊयात. तर या ठिकाणी हा जो कॉर्नरचा आहे या ठिकाणी असे विणायचं आहे की हे जे मधलं सेंटरचं कॉर्नर आहे आपण त्याला स्किप करून 3 पफ स्टिच त्या ठिकाणी एकत्र विणायचे आहेत. हा स्किप करायचा आहे आणि पुढचा याच्यामध्ये विणायचा आहे. तर या ठिकाणी 3 पफ स्टिच विणल्यानंतर परत एक पफ स्टिच वरती घ्यायचा आहे. तर हा दुसरा राऊंड आपण विणून घेत आहोत. या ठिकाणी इथे विणायचा आहे. तर अशाच प्रकारे आपण इथे शेवटपर्यंत विणायचं आहे दुसरा राऊंड आणि तिसऱ्या राऊंडमध्ये रिटर्न यायचं आहे. पण आपल्याला या ठिकाणी सेम विणायचं आहे. तर विणून घेऊयात. तर इथे मी 3 राऊंड इथं कंप्लीट विणलेले आहेत. तर अशाच प्रकारे आपल्याला विणून घ्यायचं आहे. हे 3 राऊंड विणलेले आहेत. यानंतर परत इथे 3 राऊंड विणायचे आहेत आणि या तिन्ही साईडमध्ये आपण हे 3 राऊंड ग्रे कलरच्या उलननी विणून घेऊयात. आणि या ठिकाणी हे जे शेवटचे 3 पफ स्टिच आपण इथं सोडलेले आहेत तसेच या बाजूंना सुद्धा सोडायचे आहेत. तर या ठिकाणी हे मी विणून घेतलेले आहेत. यानंतर आपण पुढच्या राऊंडला विणायला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी अबोली रंगाचा धागा घेतलेला आहे आणि इथे हे जे 3 राऊंड आपण विणलेले आहेत यातला हा पहिला पफ स्टिच आपण इथे सोडून द्यायचा आहे आणि या ठिकाणी हे जे आहे हे या आडव्या बाजूंचं आहे 3, तर ते सोडून दुसरा एक पफ स्टिच आपल्याला इथे सोडायचा आहे आणि त्या गॅपमध्ये आपण एक स्लिप स्टिच टाकून घेऊयात. तर या ठिकाणी पफ स्टिच विणण्यासाठी धागा ओढून घेतलेला आहे मी. तर हे दरवेळेला आपण असं ओढून घ्यायचं आहे, त्यामुळे पफ स्टिचचा शेप जो आहे तो चांगला येतो. तर या ठिकाणी आपण सुरुवातीला एक घेतला आहे आणि यावरती आपण दुसरा पफ स्टिच घेणार आहोत.
यानंतर हा जो दुसरा पफ स्टिच आहे याला आपण या गॅपमधल्या पफ स्टिच सोबत जोडायचा आहे. अशाच प्रकारे परत वरती जो गॅप आहे त्या गॅपमध्ये आपण परत एक पफ स्टिच विणूयात. तर हे जे आहे त्याला आपण पुढच्या पफ स्टिचमध्ये विणायचं आहे. आणि या दोघांना एकत्र विणायचं आहे. तर अशा प्रकारे आपण या सेंटरपर्यंत इथं विणून घेऊया. सेंटरच्या 2 पफ स्टिचच्या अगोदर पर्यंत आपण इथं विणून घेऊयात. तर इथे मी सेंटरचे 2 पफ स्टिच आपण इथे हे जे आहेत सेंटरचे 2 ह्या सेंटरपासून आपण बघायचं आहे. तर या सेंटरमध्ये आपण विणायचं नाही आहे, तर त्यासाठी या ठिकाणी हे 3 पफ स्टिच आपल्याला इथे एकत्र विणायचे आहेत, जसे की आपण मागच्या राऊंडमध्ये सुद्धा विणलं होतं. तर हा सोडून द्यायचा आहे मधला आणि या पफ स्टिचवरती विणायचा आहे. तर इथे हा स्किप करूयात आणि इथे तिसरा पफ स्टिच घ्यायचा आहे. आणि हे 3 पफ स्टिच एकत्र विणायचे आहेत. परत 3 पफ स्टिचच्या गॅपवरती एक पफ स्टिच आणि या पुढच्या गॅपमध्ये एक पफ स्टिच. तर अशा प्रकारे आपल्याला हे राऊंड कंप्लीट करायचं आहे. तर असेच आपल्याला एकूण 3 राऊंड विणायचे आहेत, जसं आपण ग्रे कलरमध्ये विणलं होतं या प्रकारे. तर इथं मी हे 3 राऊंड विणून घेतलेले आहेत या बाजूला. तर हे 3 राऊंड आपण असे कंप्लीट करायचे आहेत आणि प्रत्येक वेळेला सेंटरला आपण 3 पफ स्टिच विणायचे आहेत. तर विणून घेऊयात. या चारही बाजूला 3 राऊंड विणायचे आहेत आपले. तर या ठिकाणी हे 3 राऊंड विणून झाल्यानंतर मी हे पूर्ण रुमालला 4ही बाजूला विणलेलं आहे. तर ही आपली रुमाल विणून पूर्ण झालेली आहे आणि हे जे धागे आहेत आपले याला आतमध्ये शिवून याला कट करायचं आहे. डायरेक्टली कट करू नका. तर ही रुमाल आपली विणून पूर्ण झालेली आहे. रुमाल कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.